इथे राज्यभरात गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्यात। गॅस तुटवड्याच्या भीतीमुळे 2-3 किलोमीटरपर्यंत या रांगा लागल्यात। युद्धामुळे आयात ठप्प होऊन गॅस संपण्याची नागरिकांना भीती आहे। गॅस पुरवठा कमी होत असल्याची माहिती मिळताच घबराट उडाली आहे। पहाटे 5 वाजल्यापासून गॅससाठी सामान्य नागरिक रांगेत उभे राहत आहेत। अगदी शहरांपासून गावखेड्यापर्यंत अशी स्थिती पाहायला मिळते। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। राज्य शासन, केंद्र शासन वेळोवेळी आणि आवर्जून याची खात्री देत आहेत, विश्वास देत आहेत की गॅसची टंचाई नाही, पुरेल एवढा गॅसचा पुरवठा आहे। पण तरी सुद्धा नागरिक कोणतीही विचित्र परिस्थिती उद्भवू नये, गॅस विना घरामधली चूल पेटलेली नाही असं चित्र तयार होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंसाठी जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत। गॅसचा तुटवडा आल्यानं नागरिक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहत आहेत आणि सिलेंडर मिळणार नाही या भीतीनं सकाळपासून नागरिक गॅस वितरण ऑफिस बाहेर रांगा लावत आहेत। सर्व नागरिकांना सुद्धा पुढारी न्यूजतर्फे हे आवाहन आहे की आपण पॅनिक होऊ नका, भीती बाळगू नका। गॅसचा पुरवठा आहे असं शासनानं वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे। तुम्हाला घरपोच गॅस मिळणार आहे। त्यामुळे आपण जर का अशा प्रकारे घाबरून अधिकाधिक रांगा लावू लागल्या तर ह्याचं चित्र चुकीच्या प्रकारे जातं, अधिक लोकांमध्ये घबराट पसरते। त्यामुळे अफवांपासून वाचा आणि कोणत्याही प्रकारे चिंतेत येऊन गॅसचा साठा करणं, अधिकाधिक सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करणं याच्यामुळे व्यवस्थेवरही ताण तयार होतो। गॅस टंचाईमुळे धुळे जिल्ह्यातील नागरिक आक्रमक झालेत। अंकलेश्वर बुरहाणपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन झालं। शिरपूर तालुक्यातील भाटपुरासह परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं आंदोलन आणि रास्ता रोकोसाठी महिलांची देखील उपस्थिती आहे। गॅस एजन्सी वाल्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक उपलब्ध असून देखील ते ब्लॅक मध्ये विकत आहेत। पण सर्वसामान्य माणसांना रांगा लावून इथे कन्फ्यूज करण्याचं काम चालू आहे। देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे शासन असताना देखील त्यांना अंतर्गत फ्यूल त्यांना उपलब्ध करून देता येत नाही। हे त्यांच्या सगळ्यात मोठं एक शल्य आहे। जे काही ब्लॅक मध्ये सिलेंडर विकले जात आहेत, पण तुमच्या यंत्रणा काही झोपलेल्या आहेत का? तुमच्या यंत्रणांनी त्या गोष्टीचा ताल तपास घ्यायला हवा। यंत्रणांनी त्या गोष्टीचा ताल तपास घ्यायला हवा, कारण की सिलेंडर हे ब्लॅक मध्ये विकले जात आहेत, पण इथे सर्वसामान्य माणसांना रांगा लावून तुम्ही त्रास देण्याचं काम करीत आहात। म्हणून त्या विरोधामध्ये आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे अनुभव युवा मंचाच्या माध्यमातून। तिथे नागपुरात सिलेंडरची सबसिडी मिळाली पण सिलेंडर नाही। 2 महिन्यांपूर्वी सिलेंडर घेऊनही बुकिंग होत नसल्याची तक्रार नागरिक करतायत। जुना सुभेदार लेआउट परिसरात यामुळे एजन्सी बाहेर रांगा लागलेल्या आहेत। सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासून ग्राहक गर्दी करतायत। आठवड्याभरापासून नागरिकांच्या गॅस सिलेंडरसाठी या रांगा पाहायला मिळतात। मुबलक साठा असल्याचा प्रशासनाचा दावा आहे, मात्र तरीही एजन्सी बाहेर ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। असं चित्र थोड्याफार फरकानं महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये पाहायला मिळतं। 10 तारखेला मला 13 तारखेला मेसेज आलेला आहे का तुमची सबसिडी जमा झालेली आहे आणि डिलिव्हर झालेला आहे, पण अजून सिलेंडर आलेलं नाही। तुम्हाला मेसेज आला सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा? मेसेज आलेला आहे डिलिव्हर झालेला। तुम्ही इथे आलो येऊन चौकशी काही केली का? 5 दिवस लागेल म्हणतात। मग हा मेसेज कसा काय येऊन राहिला? ते त्यांना विचारलं तर ते बोलायलाच तयार नाहीत ना। सिलेंडरच्या टंचाईवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली आहे। देशासह महाराष्ट्रात पुरेसा गॅस साठा आहे असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय, तर सरकारच आता गॅसवर असून तुटवडा नाही असं सांगत मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला। गॅसवरून मारामाऱ्या सुरू असून सरकारनं वास्तव सांगायला पाहिजे असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं। वाटतं की कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही। वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतात आणि त्या भीतीपोटी लोक रांगा लावतात। कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही आहे। आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे। घरगुती गॅस आहेत तेच आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो, कमर्शियल गॅस उपलब्ध करून देत नाही असं त्याचा अर्थ आहे। हे गॅसचा तुटवडा आहे हे त्यांनी मान्यच केलेलं आहे। सरकार तुम्ही म्हणताय की दावा करताय की गॅस सिलेंडर गॅस कुठेही कमी नाही, सरकारच गॅसवर आली। नरेंद्र मोदीच्या हेकडाईमुळे त्या काळात कोरोनाची त्यावेळेस व्यवस्था केली गेली नाही। त्या बॉर्डरला आपण थांबवलं असतं तर आपल्या देशामध्ये असंख्य निर्दोष लोकांचा जीव गेला नसता। त्या निर्दोष जीव जे गेलेत त्यांचं पापसुद्धा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं आहे। जनतेची दिशाभूल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात हे मी म्हणतो। मुख्यमंत्री म्हणतात जर तुटवता होत असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना। वास्तव मारामाऱ्या व्हायला लागल्या,
लोक दुकानं अटॅक करायला लागले. काय चाललंय महाराष्ट्रात आणि भारतात? जे आम्ही विरोधक म्हणतोय तेच वास्तव व्हायला लागलंय ना. मग भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार का कबूल करत नाहीये? आज भारतातला माणूस अडचणीत आहे, आज गृहिणी अडचणीत आहे. या वास्तवतेपासून भारत सरकार का लपतंय हे मला समजत नाही. इथे संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं काही हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक सुरू केलाय. त्यामुळे शहरात गोवऱ्यांची मागणीही वाढली आहे. यासाठी संभाजीनगरात भिंतींवर हजारो गोवऱ्या वाळवल्या जाण्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामागचं चित्र पाहून तुम्हाला कदाचित वाटत असेल की मी एखाद्या गावामध्ये आहे, खेड्यामध्ये आहे. मात्र मी छत्रपती संभाजीनगर म्हणजे इंडस्ट्रीचं हब मानल्या जाणाऱ्या या शहरामध्ये आहे आणि सध्या इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे गॅस टंचाई निर्माण झालेली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे आणि त्याचमुळेच आता कुठेतरी गोवऱ्यांना मागणी वाढलेली. त्यामुळे शहरामध्ये तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने आता गोवऱ्या या शेकडोच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने बनवल्या जात आहेत. ही एकंदरीत परिस्थिती आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकतात की या भिंतीवर मोठ्या प्रमाणात गोवऱ्या वाळत घातल्या आहेत. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून या लाकूड आणि गोवऱ्यांचा चुलीचा वापर सुरू केलेला आहे. यामुळे शहरात गोवऱ्यांची मागणी मोठी वाढलेली आहे. अनेक ठिकाणी गावाहून गोवऱ्या आणून त्यांचा साठा केला जातो आहे जेणेकरून स्वयंपाकाची व्यवस्था सुरळीत ठेवता येईल. त्यामुळे हॉटेल चालकांना मोठी कसरत देखील करावी लागत आहे. गॅस उपलब्ध होईपर्यंत हा तात्पुरता पर्याय वापरून हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न हॉटेल व्यावसायिकांकडून केला जात आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.